नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूजा वंजारी मॅडमने राज्यामध्ये महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे यश त्यांना असंच मिळालेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तब्बल 6 वेळा त्यांनी राज्यसेवा परीक्षा दिली आणि त्यामध्ये अपयश आल्यानंतर सुद्धा त्या थांबल्या नाही, त्यांनी प्रयत्न सोडला नाही आणि त्यांनी अपयशाला न घाबरता, न काही डगमगता विद्यार्थी मित्रांनो, आज राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप प्रेरणादायी ही स्टोरी आहे विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये करण्यासाठी नक्कीच मोटिवेट करणार आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तीच कहाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि आजपासून एक ध्येय ठरवा विद्यार्थी मित्रांनो, की जे तुम्ही मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आला आहेत ते मिळवायचं म्हणजे मिळवायचं. आणि त्यासाठी अपयश आलं तरी पण शून्यापासून कशी सुरुवात करायची ते पूजा वंजारी मॅडमने सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आज त्यांच्या अपयशामागे सर्व काही जग आहे, महाराष्ट्र आहे आणि एकूण एक लोक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, अपयश जेव्हा येतं तेव्हा सर्वजण आपल्यापासून दूर जातात. तरी पण विद्यार्थी मित्रांनो, न थांबता न डगमगता आपल्याला यश कसे मिळवायचं आहे त्याचाच विचार करायचा आहे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने जात राहायचं विद्यार्थी मित्रांनो, चालत राहायचं. तर चला आपण पूर्ण कहाणी त्यांची बघूया. अपयश आले म्हणून कधी थांबले नाही, पूजा वंजारी मॅडमने हे स्वतः सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 7व्या प्रयत्नात पटकावले पहिले स्थान. बघा, ज्या मैदानामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला 6 वेळा अपयश आले तरी पण विद्यार्थी मित्रांनो एका संघर्षमय कहाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि याने नक्कीच तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी एक प्रेरणा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये. तर पहा, पदवी घेतल्यानंतर 2015मध्ये मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. MPSC परीक्षेत पहिल्या 5 प्रयत्नात अपयश आले, मात्र मी थांबले नाही. तो निकाल पाहिल्यानंतर तासाभरात नव्या उमेदीने पुन्हा पुस्तक घेत पुढील परीक्षेच्या तयारीला लागायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी काय करतात, अपयश आले किंवा आपला मित्र लागला किंवा आपल्या शेजारचा कोणी लागला किंवा आपल्या लायब्ररीमधला कोणी लागला, आपल्या क्लासमधला लागला, तर त्याचा विचार करत बसतात की त्याने कसं यश मिळवलं, हे मिळवलं, ते मिळवलं. त्याचा विचार नाही करायचा विद्यार्थी मित्रांनो. आपण आपले 100% द्यायचे, नक्कीच आपल्याला यश हे मिळत असतं. MPSC परीक्षेत 2019 मध्ये 13 गुण कमी पडले आणि पदाने हुलकावणी दिली. मात्र ती उणीव 2022 मध्ये राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवून भरून काढली, अशी माहिती पूजा वंजारी यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील बोरगाव हे पूजा यांचे मूळ गाव. संगणक विज्ञान या विषयात 2014 मध्ये पदवी घेतल्यानंतर 2015 पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला 2015 आणि 2016 या दोन्ही प्रयत्नात पूर्व परीक्षेत पास झाले नाही. त्यानंतर 2017 मध्ये मुख्य परीक्षा दिली, मात्र यश मिळाले नाही. आणि त्यात 2018 मध्ये पुन्हा परीक्षेत अपयश पत्करली. मात्र मी थांबले नाही, खचले नाही. अपयशाचा निकाल पाहिला आणि अगदी पुढच्या तासाभरात परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. या पडत्या काळात माझ्या वडिलांनी, भावंडांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यानंतरही अपयश पाठ सोडत नव्हते आणि 2019 मध्ये MPSC परीक्षेत 13 गुण कमी पडले आणि पदाने हुलकावणी दिली. 6व्या प्रयत्नात 2020 मध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे निवड झाली. मला नोकरी मिळाली होती, मात्र MPSC 2019 मध्ये मिळालेल्या अपयशावर मात करायची या उद्देशाने पुन्हा MPSCची 2022 परीक्षा दिली. हा माझा 7वा प्रयत्न होता. या परीक्षेत राज्यात मुलींमधून पहिला क्रमांक मिळाला आहे आणि त्यामुळे माझी जिल्हाधिकारी पदी निवड होईल
अपयशामुळे खचून न जाता मी सकारात्मकतेने प्रयत्नरत राहिल्याने हे यश मिळू शकले. पूजा वंजारी मॅडमचं हे स्वतः सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापासून तुम्ही पण काहीतरी मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण अपयशाने खचून न जाता जरी आपलं जीवन, आपली लाईफमध्ये जे यश आहे ते मिळवण्यासाठी आपण जरी शून्य झालो तरी आपण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्या शून्याच्या आधी किती एक लावायचे किंवा किती एकच्या आधी किती आपल्याला हे लावायचे आहे संख्या, ते आपल्यावर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यश हे नक्कीच मिळत असतं. फक्त एकच शब्द लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न आणि सातत्य. जर तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपली जे काही ड्रीम पोस्ट आहे ते नक्की मिळतं. जर तुम्ही आज अभ्यास केला, काल अभ्यास नाही केला, आज अभ्यास केला, उद्या अभ्यास नाही केला, 3-4 दिवस अभ्यास नाही केला, जर हा ग्राफ असा होत राहिला तर विद्यार्थी मित्रांनो काही फायदा नाही. 1 दिवस 12 तास अभ्यास करणे, 2 दिवस गॅप, मग तिसऱ्या दिवशी 15 तास अभ्यास करणे, हे करून काही फायदा नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर डेली 8 तास 6 तास अभ्यास करत राहिला आणि सातत्य ठेवलं तर नक्कीच यश हे तुम्हाला मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप प्रेरणादायी स्टोरी आहे. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.